आपल्यासोबत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मकरंदजी, अतिशय दुर्दैवी घटना, हा पूल कोसळलाय, 20 ते 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते। हॅलो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय मकरंदजी? हो हो। खरं तर अतिशय दुर्दैवी ही घटना घडली आहे मावळमध्ये। 20 ते 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते। हो, बरोबर आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे ही, आणि निश्चितपणाने त्या ठिकाणचं स्थानिक प्रशासन असेल, NDRF ची टीम सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। आणि त्या पद्धतीनं ज्या व्यक्ती वाहून गेल्या त्यांना बाहेर काढण्याचं काम हे युद्ध पातळीवर त्या ठिकाणी सुरू आहे। अद्यापर्यंत अधिकृत आकडा काही माझ्यापर्यंत आलेला नाही की यामध्ये काही मृत कोण झालंय किंवा जखमी किती झालेत। ज्या वेळेला तो आकडा येईल त्यावेळेला मी निश्चितपणाने आपल्याशी बोलतो। किती रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने काय उपाययोजना नाही, सुरू आता आहेत? रुग्णवाहिका तिथल्या स्थानिक प्रशासनाने निश्चित बोलवलेल्या आहेत। आता त्याचा आकडा मी इथं सातारमध्ये मी माझ्या मतदारसंघात आहे, त्यामुळे इथलं काही मी तिथला एक्झॅक्ट आकडा नाही। निश्चित, धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर पर्यटकांची मोठी गर्दी खरं तर आज होती, सुट्टी असल्यामुळे, रविवार असल्यामुळे आणि अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ती म्हणजे मावळ येथील हा पूल जो आहे, इंद्रायणीवरील पूल कोसळलेला आहे। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय। पूल कोसळलाय, पर्यटकांची पळापळ पाहायला मिळते, धावपळ पाहायला मिळते, जखमींना रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। NDRF ची टीम सध्या घटनास्थळी दाखल झाली आहे। तर पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यासोबतच NDRF ची टीम सध्या घटनास्थळी पोहोचलेली आहे, धाव घेतलेली आहे, दाखल झालेली आहे आणि बचाव कार्य सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। तर 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अजूनही अधिकृत आकडा समोर आलेला नाहीये, मात्र मृतांचा आकडा आणखीनही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।